जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. पुण्यातील बारामती विमानतळावर आज सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विमान बारामती MIDCतील विमानतळावर उतरत असताना अचानक कोसळलं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होते. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान 40 मिनिटात बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असे एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुंबई टेक ऑफ टायमिंग सकाळी 8:10 होतं, तर बारामतीमध्ये 8:50 लँडिंग झालं. अजित पवार हे 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून जून 1991 साली ते सर्वप्रथम लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर सप्टेंबर 1991 मध्ये विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. तेव्हापासून ते विधानसभा सदस्य होते. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार दोघांनीही या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. काही वृत्तसंस्थांनी राज्यात दुखवटा जाहीर केला असल्याची माहिती दिली आहे. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. अधिकृत तपशील आणि पुढील माहितीसाठी सरकारकडून अधिकृत घोषणा किंवा अपडेटची वाट पाहावी लागेल. अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.